नाशिक पालिकेला आयकर विभागाची नोटीस। भूसंपादनाच्या मोबदल्यामध्ये पालिकेनं कर भरला नाही। टीडीआर देताना पालिकेनं कर भरला नाही, आयकरची तक्रार। नाशिक पालिकेला 26,13,00,000ची डिमांड नोटीस। सोलापुरातील पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण प्रकरणी आणखी 2 आरोपी ताब्यात। दोन्ही आरोपींना कर्नाटकातील इंडीमधून पोलिसांनी केली अटक। नागपुरात उड्डाणपुलाच्या खोदकामाच्या वेळी सापडला सांगाडा। बेसा पॉवर हाऊस जवळ सुरू होतं उड्डाणपुलाचं काम, तर फॉरेन्सिक तपासासाठी मानवी सापळा प्रयोगशाळेत। मनसे आणि पुणे पालिका आयुक्त वादाच्या प्रकरणी आयुक्तांच्या कार्यालयातील 10 सुरक्षा रक्षकांची बदली। आयुक्तांच्या बैठकीमध्ये मनसेनं घातला होता गोंधळ। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश। नागपूरमध्ये शरद पवारांनी साजरा केला रक्षाबंधन। प्रदेश महासचिव वर्षा शामकुळेंनी बांधली राखी। नागपूरच्या दौऱ्यात रक्षाबंधन साजरा। अंबादास दानवेंच्या घरीही रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला, तर अंबादास दानवे यांना त्यांच्या बहिणीसह छोट्या चिमुकलीनं देखील राखी बांधली। बीडमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन। 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर टांगती तलवार। दिल्लीत जोरदार वाऱ्यासह पावसानं अनेक भागात साचलं पाणी, तर नाशिकच्या वडनेर रेंज रोड भागामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।